आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केलेली आहे। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली। दरम्यान भाजपसोबत युती करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही आणि त्यामुळे आम्ही कुणीही भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट मत पवारांनी व्यक्त केलं। त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असंही पवार म्हणाले। आमचा अनुभव असा आहे की लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। फौजी सत्ताधारी पक्ष करतोय, सत्तेचा गैरवापर करतोय। माझ्या मते सामान्य लोकांना ते पसंत करत नाही आणि त्याचे परिणाम ज्या वेळेला मत देण्याच्या संबंधीची वेळ येईल त्यावेळी सामान्य लोकांकडून त्यांना सहन करावं लागते। आमच्यातल्या काही सहकार्याने एक वेगळी भूमिका घेतली आहे। त्याच्यात काही परिवर्तन होईल का असा प्रयत्न काही आमचे हितचिंतक करतात आणि त्यामुळे ते सुसंवाद साधायचा प्रयत्न करतात। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी स्वच्छ भूमिका या ठिकाणी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्यावर जाणार नाही। काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात बैठक झाली आणि या बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आता या बैठकीवर खुद्द शरद पवारांनीच खुलासा केलाय। अजित पवार आणि माझी बैठक गुप्त नाही, अजित माझा पुतण्या आहे, कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय असा सवाल त्यांनी केलाय। दरम्यान यावेळी बोलताना शरद पवारांनी भाजपवरही हल्लाबोल केला। भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, भाजप विरोधकांविरोधात यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका देखील पवारांनी केली आहे। माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे। अजित पवार हा माझा पुतण्या आहे। अजित पवार हा माझा पुतण्या आहे। पवार कुटुंबाचं बघितलं तर पवार कुटुंबामध्ये आता वडील माणूस मी आहे आणि त्यामुळे वडील माणसाला कोणी भेटायला आले त्या वडील माणसाने कोणाला बोलवलं हा चर्चेचा आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पवार साहेबांबद्दल जो गैरसमज पसरवण्यात आला त्याबद्दलही चर्चा झाल्याचं पटोलेंनी सांगितलं। त्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान शरद पवार अजितदादा भेटी संदर्भात चर्चा झाल्याचं देखील वृत्त आहे। तर शरद पवारांबाबत गैरसमज पसरवण्यात येत असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। यापूर्वीच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेली पुण्यातली बैठक चर्चेचा विषय असताना दुसरीकडे झालेली ही भेटही महत्त्वाची। जी आता पवार साहेबांबद्दलही जो गैरसमज टाकण्यात येतो आहे त्याबाबतची चर्चा झाली आणि त्याच्यातही एक स्पष्टता यावी, जनतेमध्ये जो एक संभ्रम सुरू झालेला आहे त्याबद्दलची एक चर्चा झालेली है। माननीय आदरणीय शरद पवार जी और अजित पवार जी के मीटिंग के बाद वो जो एक भ्रम पैदा हुआ है, लोगों में बहुत सी शंका कुशंकाएं हैं, वो हमें चिंतित करती है। इस बारे में हमारी चर्चा हुई और ये जल्दी से जल्दी उस बारे में ये भ्रम जो है ये ख़त्म होना चाहिए, इस पर हम सबका एकमत हुआ है। जल्दी ही हम इस बारे में श्री शरद पवार जी से बात करेंगे। जयंत पाटील यांचे बंधू आणि हॉटेल व्यावसायिक भगतसिंग पाटील यांना ईडीनं नोटीस बजावली आहे। भावासाहेब जयंत पाटलांच्या काही निकटवर्तीयांना देखील ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। रात्री भेट, सकाळी ईडीची नोटीस। जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस, काही समर्थकांनाही नोटीस आल्याची चर्चा। जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार।
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतरही जयंत पाटलांमागची ईडीची पीडा काही संपण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यात ILNFS कंपनीच्या कथित कर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं चौकशी केली होती. आता जयंत पाटलांपाठोपाठ त्यांचे बंधू भगत पाटील यांनाही ईडीनं नोटीस पाठवली आहे. या नोटिशीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीनं यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केलाय. आपण एक पाहिली असेल देशभरात जिथे जिथे कोणी ज्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं नाही भाजपच्या त्यांना नोटिसा येतात, त्यांना सतवलं जातं. हे जग जाहीर आहे. नुसतं तर देशात नाही, जगात कोणालाही तुम्ही विचारलं तरी हे माहिती आहे ना की सगळे भ्रष्ट लोक एका बाजूला सत्तेत बसलेले आहेत आणि जे येत नाहीत त्यांना नोटीस पाठवलं जातात. शेवटी बीजेपीकडे कुठली ताकद आहे तर आर्थिक ताकद आहे. बीजेपीकडे अजून कुठली ताकद असेल तर दबाव तंत्राची ताकद आहे. आता विचार टिकवण्यासाठी, विचार जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म हा टिकवण्यासाठी, एका चांगल्या विचाराने लोकांच्या हितासाठी लढण्यासाठी आम्ही जर तिथं प्रयत्न करत असू तर आमच्या विरोधात सुद्धा कारवाई होणार. खरं तर शनिवारीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्या बैठकीत ईडी नोटिशीबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. पण या भेटीनंतर लागलीच रविवारी ईडीची नोटीस आल्यानं त्या गुप्त भेटीचा राजकीय अर्थही लावण्यास सुरुवात झाली आहे. जयंत पाटलांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. ईडीचा आता विषयच नाहीये ना. मला वाटत नाही की त्याचा आणि याचा काही संबंध आहे. आपल्या निकटवर्तीयांना ईडीची नोटीस मिळालेली चर्चा काय? निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूंना आली, त्यांना एका कंपनीच्या संदर्भात माहिती त्यांनी विचारली, ते जाऊनही आले. 4 दिवसापूर्वीच जाऊन आले. त्यासाठीच बैठक होती काल? नाही, त्याचं काय संबंध की सध्याच्या सत्तेचा वापर तसा चुकीच्या पद्धतीने केला असं दिसायला ईडी, CBI आणि तत्सम संस्था या अखंड पदानं विरोधकांच्या विरुद्ध वापरणं, त्यांना नोटीस देणं, त्यांना नावमेद करणं हे काम चालू आहे. जयंत पाटील यांचे भाऊ जयसिंग पाटील यांचा मुंबईमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्यासह जयंत पाटलांच्या इतर निकटवर्तीयांना नोटीस आल्यात. ILNFS कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आधीच जयंत पाटलांची ईडी चौकशी झालेली. त्यानंतर आता निकटवर्तीय आणि नातेवाईकांनाही नोटिसा बजावल्यानं आता जयंत पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार आणि माझा कोल्ड आणि हॉट असं कोणतंच वॉर नाही. तसंच आज रविवार आहे आणि मी काम करतोय, त्यामुळे विरोधकांच्या या वावड्या आहेत अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा घणाघाती टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. कोल्ड वॉर पण नाही आणि हॉट वॉर पण नाही, कुठलंच वार नाही, कुठलंच वार नाही. त्यामुळे हे फक्त विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही मजबूतीने काम करतोय. मी आणि देवेंद्रजी दोघं युतीचं, शिवसेना भाजप युतीचं सरकारमध्ये आम्ही काम करत होतो. अजितदादा देखील विकासाला साथ देण्यासाठी मी हा निर्णय घेतला हे सांगितलं. त्यामुळे तिघंही आम्ही अतिशय चांगलं काम करतायत सगळेजण. खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता 2019 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. 2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, पण भाजपनं त्यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला आणि त्यांनी विचारलं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण. त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं, कारण तेव्हा ते विधिमंडळाचे नेते होते. पण भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणं हे होतं असा दावा संजय राऊतांनी केलाय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. नरेंद्र मोदी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील NDA खासदारांच्या बैठकीत सांगितलं की युती 2019 साली आम्ही तोडली नाही, शिवसेनेनं तोडली. हे विधान असत्य आहे. हे आधी मी सांगितलं. मुळात 2014 साली भारतीय जनता पक्षानं युती तोडली एका जागेवर आणि ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षानं एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली. माझी विनंती आहे, तुम्ही जसं पेशंटचं स्क्रीनिंग करता तसं अलीकडच्या काळामध्ये जे लोक टीव्हीवर बोलतात
त्यांचंही स्क्रीनिंग करून त्यांच्यातले काही पेशंट हे जर इथल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे आणले तर महाराष्ट्राचं आरोग्याचंही भलं होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक सुसंवाद देखील तयार होईल. आणि म्हणून मला असं वाटतं हे काम तुम्हीच करू शकता. ज्या पद्धतीने टीव्हीवर येऊन सकाळपासून काही वाचाळवीर वाटेल तसे बोलतात, निराधार बोलतात, मला वाटतं की त्याचं एकाच पक्षाला नाही सगळ्याच पक्षांना म्हणणं आहे. कारण आज ज्या पद्धतीने आम्ही बघतोय की एक आमचे एक संस्कृती, आमचं कल्चर होतं, एक राजकारणामध्ये कुठेतरी स्टेटस होतं, पण आज आम्ही ज्या पद्धतीने सकाळपासून टीव्हीवर बघतो, ज्या पद्धतीने काही वाचाळवीर ठराविक आहेत पण काही वाचाळवीर ज्या पद्धतीने असंबंध बोलतात, वाटेल तसं बोलतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं होतं. संजय राऊतने आज ठरल्याप्रमाणे खोटे बोलण्याची जी परंपरा आहे ती त्यांनी कायम केलेली आहे. जेव्हा सर्व निवडणुका झाल्या 2019ला आम्हाला सर्वांना मातोश्रीला बोलवलं होतं. पहिलं मुख्यमंत्रीपद कुणाला, तर त्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी अनेक सभेमध्ये उद्धव साहेब ठाकरेंच्या समोर अशा घोषणा झाल्या होत्या. शेवटी जेव्हा त्यांना कळालं की युती आता राहत नाही, तुटते, सर्वजण एकमेकाच्या संपर्कात होते आणि देवेंद्र फडणवीस स्वतः याला मॉनिटरिंग करत होते आणि सांगत होते की तुम्ही असं करू नका. 6 वाजता सांगतो, 7 वाजता सांगतो, आणि हे सगळे प्रकार जेव्हा घडत गेले आणि शेवटी फोन घेणं जेव्हा बंद केलं, त्यावेळेला युती तुटल्याचं चित्र आमच्या समोर आलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केलाय. शिवसेनेतील 10 आमदार नाराज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. हे आमदार पुन्हा ठाकरे गटात येण्यासाठी उत्सुक असल्याचंही रोहित पवार म्हणाले. हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र या आमदारांना पुन्हा घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान रोहित पवारांच्या या दाव्यावरती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी असा टोला केसरकरांनी लगावलाय. ते नाराज आहेत, ते आमदार नाराज आहेत, 10 आमदार नाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे का शिंदे गटाचे? आणि हे तुम्हाला सांगतो 15 आमदार जे आज शिंदे गटाकडे आहेत ते येत्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे, पण फक्त उद्धव ठाकरे साहेब त्या लोकांना घेतील का नाही घेतील हे सुद्धा कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. रोहित पवारांनी आपल्या पक्षाची चिंता करावी. काल झालेली बैठक, वारंवार भेटणं हे आपण पाहिलं असेल नुकतंच. अजितदादा, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, रोहित पवारांना त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. कदाचित आमच्या कोकणामध्ये ना भावकीची बैठक होती गणपती बसवण्याची तयारी करण्याकरता. रोहित पवारांना ते भावकी आहे, पवार भावकी एकत्र आली, पण रोहित पवारांना बाजूला ठेवलंय. त्यामुळे रोहित पवारांनी पहिली त्याची चिंता करावी की भावकीच्या मिटिंगमध्ये आपल्याला का नाही घेतलं, जयंत पाटलांना घेतलं पण आपल्याला का नाही घेतलं. रोहित पवारांनी प्रथम आपल्या पक्षाची काळजी करावी, नंतर आमची काळजी करावी. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी महामंडळं महत्त्वाची असतात आणि त्यामुळे राज्य सरकारनं महामंडळाच्या वाटप प्रक्रियेला वेग दिलाय. महामंडळाच्या वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आलेला असून त्यानुसार वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात 3 पक्षांचं सरकार सध्या सत्तेत आहे, त्यामुळे महामंडळांची वाटणीही 3 पक्षात केली जाणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महामंडळाचं वाटप होईल. या वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिन्ही पक्षात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे भाजपच्या वाट्याला 50% महामंडळ येणार आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी 25% महामंडळ दिली जाणार आहेत. विस्तारबाबतही चर्चा सुरू आहे सर, उद्याच होणार आहे असं खरंच आहे असेल? अजून मला तरी कळलं नाही आहे. मला जर उद्याच आहे असं कळलं तर तुम्हाला नक्की कळवतो. सर, एक महामंडळाचा विषय आहे तो फॉर्म्युला वाटप 50-25-25 असा फॉर्म्युला आहे. आता असं आम्ही एक समन्वय समिती तयार केली आहे. समन्वय समिती सगळे फॉर्म्युले ठरवेल, कुठलं महामंडळ कोणाला द्यायचं ठरवेल. अजून काही सगळ्या गोष्टी अजून नक्की झाल्या नाही आहेत, नक्की झाल्यावर तुम्हाला कळवू. महामंडळांच्या माध्यमातून कर्ज दिली जातात, सामान्य नागरिकांसोबत थेट संपर्क होतो. यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी महामंडळ महत्त्वाची असतात. महामंडळाचं वाटप करताना अनेकदा राजकीय अडचणी येत असतात. मात्र महायुती सरकारनं समन्वयानं महामंडळाचं वाटप केल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे। 18 पैकी 13 रुग्ण हे ICUतले होते तर 5 रुग्ण जनरल वॉर्डमधले होते तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्यानं मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। दरम्यान या प्रकरणासाठी समिती नेमण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। लोकांच्या मृत्यूबद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत। ह्यांच्या भावना मेलेल्या आहेत, ह्यांचं हृदय थिजलेलं आहे। 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे। हे मृत्यू याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, महापालिका प्रशासनावर जाते। म्युन्सिपाल्टीनी जे मेले आहेत त्यांना प्रत्येकाला 50-50 लाख रुपये द्यायला हवेत। विलंब पार्श्वभागावर एक लाथ घाला, हाकलून द्या। 17 मृत्यू म्हणजे काय मस्करी समजता काय? खोटारडे, नालायक, बेशरम माणसं आहेत। यांना जनाचीही नाही आणि मनाचीही लाज नाही। ह्या ठिकाणी नेमकं काय झालं ह्याची माहिती आता डीनना त्याची पूर्वकल्पना असतील किंवा त्यांचं कदाचित दुर्लक्ष झालं का काय झालं ह्याचा अहवाल आल्यावर ह्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल। पण जे घडलं हे अतिशय दुर्दैवी आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या सर्वसामान्याच्या आरोग्याची हेळसांड होणं हे कदापिही माझ्यासारखा सेन्सिटिव्ह मंत्री सहन करणार नाही। ज्यावेळेस अहवाल येईल त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं योग्य त्याच्यावरती कारवाई केली। एक आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्यातून जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचं नक्कीच त्याच्यावर तातडीने आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सांगोल्यामध्ये अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। दरम्यान यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला। विधानसभेमधील चालतं बोलतं विद्यापीठ तसंच गणपतरावांबरोबर काम केलेले आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार हे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभले, याबद्दल त्यांनी आभार मानले। महाराष्ट्रातील दुष्काळाचे प्रश्न हे गणपतरावांमुळे कळाले, तसंच विधानसभेत सर्वात आधी आणि कामकाज संपल्यावर सर्वात शेवटी जाणारे हे देशमुख होते। त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं असंही फडणवीस म्हणाले। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही गणपतरावांच्या आठवणींना उजाळा दिलाय। ज्यावेळी गणपतराव भाषणाला उठायचे त्यावेळी गणपतराव सांगायचे की तुम्ही विदर्भाच्या सिंचनाचा विषय बोलता, तुमचं दुःख आणि आमचं दुःख वेगळं नाही आहे। एकदा जरा महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं दुखणं काय आहे हे देखील तुम्ही समजून घ्या आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचं दुखणं आम्हाला जर कोणामुळे समजलं असेल, महाराष्ट्राच्या सिंचनाच्या समस्या या कोणामुळे समजल्या असतील, महाराष्ट्रातला पाणी प्रश्न आणि त्याच्यावरचे उपाय हे कोणामुळे समजले असतील तर ते आबासाहेबांमुळे समजले। एका रस्त्याने जायचं ठरवल्यानंतर वाट असा बदलायची सवय सांगोला करणार नाही आणि ती घालून द्यायचं ऐकायची काम हे गणपतरावांनी केलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशक्ती होणार नाही। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी। तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।